वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप फुल मोटिवेशनल असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी माझ्या एका वर्षाची अर्निंग रिव्हील करणार आहे। म्हणजे आतापर्यंत मी माझ्या एका वर्षाची अर्निंग नाही सांगितली। म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की मी YouTube पासून किती पैसे कमवले ते माहिती आहे। नंतर एका महिन्याची अर्निंग जी आहे मी सांगितली होती, तरी सुद्धा ती जेमतेम सांगितली होती। एक्झॅक्ट आकडेवारी तुम्हाला सांगितली नाही आणि आता या व्हिडिओमध्ये मी माझ्या एका वर्षाची पूर्ण अर्निंग सांगणार आहे। ठीक आहे, ती अर्निंग तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि विशेष म्हणजे आपण YouTube पासून कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो त्या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा कारण की व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि जर तुमचं YouTube चॅनल आहे तर त्यावेळेस तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की कशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवला पाहिजे आणि कशा पद्धतीने YouTubeवर काम करायला पाहिजे जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जर समजा तुमचं YouTube चॅनल आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जर YouTubeवर पैसे कमवायचे असतील तर त्याच्यासाठी दोन पर्याय ऑलरेडी आहेत। कोणते? तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करू शकता, तुमचं चॅनल जर मॉनिटाईज नसेल तरी सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता। असं नाही की तुम्ही पैसे कमवू शकत नाही, त्याच्यासाठी दोन चार मार्ग असे आहेत। तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करू शकता, म्हणजे एखादा प्रोडक्ट मिशोचा असेल किंवा दुसरा एखादा Amazonचा असेल, फ्लिपकार्टचा असेल, ते प्रोडक्ट तुम्ही व्हिडिओमध्ये वापरून त्यांना टॅग करू शकता, जेणेकरून तुम्ही अफिलिएट मार्केटिंगद्वारे सुद्धा चांगले पैसे कमवू शकता। आता तुम्ही म्हणाल की बाबा याच्यामध्ये एवढी कमाई होते का? तर खरोखर होते। तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जर बनवले आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही प्रोडक्ट टॅग केले तर त्यावेळेस भयानक कमाई जी आहे शॉर्ट व्हिडिओमधून होते आणि ते प्रोडक्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला मिळते, कारण की जे व्ह्यूअर्स आपले व्हिडिओ बघतात तर ते क्लिक करतातच आणि प्रोडक्ट बाय सुद्धा करतात। ठीक आहे, दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की जर तुम्ही डिजिटल प्रोडक्ट सेट केले किंवा काही गोष्टी ज्या आहेत तुमच्याजवळ आहे, थंबनेल डिझाईन स्किल आहे किंवा तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता इझिली, तर त्या गोष्टींचं तुम्ही स्किल जे आहे वापरून तुम्ही त्याच्याद्वारे सुद्धा पैसे कमवू शकता। ते सुद्धा तुम्ही विदाऊट मॉनिटायझेशन करू शकता, म्हणजे मॉनिटायझेशनची आवश्यकता नाही। आता गोष्ट करूया की मॉनिटायझेशन झाल्यानंतर पैसे कसे कमवायचे। तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर, 4000 घंट्याचा वॉच टाइम लॉंग व्हिडिओसाठी, आणि जर शॉर्ट व्हिडिओ बघितला तुम्ही तर 1000 सबस्क्रायबर आणि मागच्या दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज तुम्हाला पाहिजे चॅनल मॉनिटायझेशनसाठी। आता हा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे। जर तुम्ही चॅनल मॉनिटाईज केलं तर त्यावेळेस मात्र तुम्ही जे आहे समजून घ्यायचं की युद्ध जिंकलंय। आता युद्ध कसं जिंकलंय? जर तुमच्या चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे तुमच्या बाकीचे जेवढे काही ऑप्शन्स आहेत ते सगळे ऑप्शन्स तुमचे ओपन होतात। फॉर एक्झाम्पल, तुमची मेंबरशिप असेल, तुमचं अफिलिएट मार्केटिंग असेल किंवा तुमचं पेजचे जे ॲड असतात, ॲड चालतात, तर त्या ॲडव्हर्टाईज सुद्धा जे आहेत ऑन होतात। म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही मेंबरशिपद्वारे किंवा अफिलिएट मार्केटिंगद्वारे किंवा सुपर स्टिकरद्वारे, सुपर थँक्सद्वारे किंवा ॲडव्हर्टाईजद्वारे किंवा स्पॉन्सरशिपद्वारे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींद्वारे पैसे कमवू शकता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर। ठीक आहे, तुमची जशी ऑडियन्स असेल तशी। आता तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालंय तर मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काम करत राहायचं आहे। मॉनिटायझेशन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे पेमेंट वाढलं पाहिजे। आता त्याच्यासाठी सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला माझ्या एक वर्षाचं इन्कम सांगण्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती अशी आहे की सुरुवातीला काय होतं, माझं जे पेमेंट आलं होतं ना, पहिलं पेमेंट जे आलं होतं, तर ते पहिलं पेमेंट मला मिळालं होतं 4 महिन्यानंतर। म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालं, मला वाटलं की दुसऱ्या महिन्यामध्येच पेमेंट येईल, तसं झालं नाही। पेमेंटला यायला 4 महिने लागले। त्याच्या मागचं कारण सांगतो काय आहे, जोपर्यंत तुमची $100 होत नाही तोपर्यंत तुम्हाला पहिलं पेमेंट YouTube पाठवत नाही। तर YouTubeचं काय म्हणणं असतं की तुम्ही $100 वर पैसे करा किंवा $100 क्रॉस करा, $100 वर तुमचे जे काही पैसे झाले ते आम्ही तुम्हाला पाठवू। तर त्यावेळेस काय झालं, माझा $100चा क्रायटेरिया होण्यासाठी 4 महिने लागले जवळपास। म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये $10-12 झाले, दुसऱ्या महिन्यामध्ये 20-30-35 पर्यंत गेले, नंतर मग 56-70 पर्यंत गेले होते आणि आय थिंक चौथ्या महिन्यामध्ये 104-105 असं काहीतरी डॉलर झाले होते। आणि मला माझं जे पेमेंट आलं होतं पहिलं पेमेंट आलं होतं मला $8400 मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं की माझं फर्स्ट पेमेंट 8400 होतं, जे मला YouTube पासून मिळालं होतं आणि ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही। कारण की माणूस आयुष्यामध्ये दोन गोष्टी ज्या आहेत त्या कधीच विसरत नाही। एक, YouTube चॅनल स्वतःचं मॉनिटाईज होणे, ते कधी होतं, ती सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी असते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं पहिलं YouTube पेमेंट जे आहे ते कधीच विसरत नाही। ठीक आहे, ती रक्कम जरी छोटी असली तरी सुद्धा ती स्वतःसाठी किंवा माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि स्वतःसाठी ती खूप मोठी असते। त्याच्यामुळे जे आहे तुम्ही सुद्धा जे आहे जर चॅनलवर काम करताय तर फक्त काम करत राहा, तुमचं चॅनल इझिली मॉनिटाईज होईल। 1000 सबस्क्रायबर तर होतातच, फक्त 4000 घंट्याचा वॉच टाइम किंवा 10 मिलियन व्ह्यूज होण्यासाठी थोडा वेळ लागतो। फक्त कन्सिस्टन्सी ठेवा, इम्प्रूव्हमेंट ठेवा, चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे काम करा, तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल। ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं चॅनल मॉनिटाईज आहे किंवा नाही, किंवा काही अडचण येते का, मी ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन। आता बघूया की माझी 1 वर्षाची जी अर्निंग आहे ती किती आहे। आता मी तुम्हाला सांगतो, मी पहिलं तर हे सांगितलं तुम्हाला की 4 महिने लागले तुम्हाला पहिलं पेमेंट यायला, पण मग दुसरं पेमेंट यायला 4 महिनेच लागले का? नंतरची जी पेमेंट यायला त्याला 4 महिने लागले का? नाही, अजिबात नाही।
पहिला पेमेंट यायला 4 महिने लागले, दुसरं पेमेंट यायला 2 महिने लागले, तिसरं पेमेंट यायला जे आहे 2-2 महिनेचा ड्युरेशन लागला 1 वर्षापर्यंत. पण नंतर मग दुसऱ्या वर्षी माझं इन्कम वाढलं, सबस्क्रायबर वाढले, सबस्क्रायबरमुळं व्ह्यूज वाढले, व्ह्यूज वाढल्यामुळे प्रत्येक व्हिडिओला चांगले व्ह्यूज यायला लागले. मग माझं पेमेंट दर महिन्याला व्हायला लागलं. तिसऱ्या वर्षी जे आहे मला थोडी त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट दिसली. व्ह्यूज चांगल्या प्रकारे क्रॉस झाले, काही काही व्हिडिओचे व्ह्यूज 20,000, 30,000, 40,000च्या वर गेले. आणि त्याच्यामुळे काय झालं की बाबा माझी अर्निंग जी आहे तर जवळपास दुपटीने वाढली म्हटलं तरी चालतं. ठीक आहे. आणि चौथ्या वर्षी जे आहे, चौथ्या वर्षी सुद्धा तीच कंडिशन होती की माझ्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज होते, कन्सिस्टन्सी होती. आणि नंतर 5व्या वर्षी सुद्धा माझे व्ह्यूज, आता हे 5वं वर्ष आहे, 5व्या वर्षी जे आहे माझी अर्निंग तशाच प्रकारची आहे. कारण की मी डेली जे आहे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतोय. आणि आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझं एक चॅनल नाही, माझं 3 चॅनल आहेत. मी फक्त एका चॅनलचे सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. माझे 3 चॅनल आहे. किशोर झगरे ऑफिशियल 41,000 क्रॉस झाले सबस्क्रायबर, दुसरा आहे किशोर झगरे आणि तिसरा आहे किशोर झगरे ब्लॉग्स. तिन्ही चॅनल मॉनिटाईज आहे, तिन्ही चॅनलपासून मला कमाई होते. आता मी तुम्हाला फक्त एका चॅनलची सांगणार आहे आणि ते एका चॅनलची जी कमाई आहे ते ऐकून तुम्ही थक्क होणार आहात. कशी बघा. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जर समजा आपण मंथली जर ॲव्हरेज पकडलं तर मंथली फक्त ॲडसेन्स थ्रू येणारे पैसे जे आहेत, स्पॉन्सरशिप नाही, ॲफिलिएट मार्केटिंग नाही, आणि फक्त काय म्हणतात त्याला गुगल ॲडसेन्स थ्रू येणारे जे पैसे येतात तर ते जवळपास आपण मिनिमम रेंज जर पकडली तर ती जवळपास मंथली जी होते तर ती ॲव्हरेजली 20-30 हजाराच्या आसपास पकडलं. समजा मॅक्स टू मॅक्स कधी कधी 45,000, कधी 35,000, कधी कधी 25,000, कधी कधी 15,000, कधी कधी 20,000 असं पेमेंट येतं. आपण ॲव्हरेजली 20 ते 30,000 पकडूया. कमीत कमी 20,000, जास्तीत जास्त 30,000. तर जर आपण समजा एका वर्षामध्ये 12 महिने आहेत तर 12 महिन्यामध्ये जर आपण टोटल केली तर एका वर्षाची माझी अर्निंग जवळपास नियर अबाउट जे होते तर बघा मॅक्स टू मॅक्स रक्कम धरली 30,000पर्यंत. जर समजा 30,000 ॲव्हरेज पकडला आपण किंवा 30,000 पर मंथ येतात तर 30,000नुसार जर धरला आपण तर ती होतो 30 × 12 म्हणजे 3,60,000 माझी एका वर्षाची कमाई आहे. 3,60,000. आणि जर समजा कमीत कमी जरी पकडलं 20,000 जर पकडलं आपण तरी सुद्धा माझी मंथली अर्निंग किती होते, सॉरी एक वर्षाची अर्निंग किती होते ते सांगतो. तर जर समजा 20,000 पकडले आपण प्रत्येक महिन्याला तर माझी एका वर्षाची कमाई होते 2,40,000. म्हणजे माझी एका वर्षाची जी कमाई आहे फक्त यूट्यूबपासून घर बसल्या काहीही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा कोणत्याही प्रकारचा एखादा मोठा सोर्स नाही आहे त्याद्वारे न करता फक्त यूट्यूबपासून माझी कमाई किती होते, घर बसल्या व्हिडिओ टाकून, तर त्याद्वारे माझी कमाई होते जवळपास 2.5 to 3.5 लाख. म्हणजे 2.5 लाख ते 3.5 लाख माझी एका वर्षाची कमाई होते. नियर अबाउट एवढी याच्यामध्ये कमी जास्तपणा चालू असतो. कधी वाढतात सुद्धा, कधी कमी सुद्धा होतात. मग याच्यामध्ये फ्लक्च्युएशन कसं आहे तर जर समजा तुम्ही कामच नाही केलं एखाद्या महिन्यामध्ये तर तुमचं पेमेंट येणारच नाही. जर तुम्ही काम केलं तर तुमचं पेमेंट वाढत जाईल. तशा प्रकारचं असतं. आता समजा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि तुम्ही विचार करता की माझं पेमेंट येत नाही आहे मग मी व्हिडिओ टाकत नाही. तसं नका करू. तुमचं पेमेंट येत जरी नसलं तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओज टाकत राहा. तुमचा $100चा क्रायटेरिया पूर्ण होतो. नंतर तुमचं पेमेंट डेली यायला सुरुवात होतं जसं जसे तुमचे व्ह्यूअर्स वाढले. आता समजा मला सांगा जर तुमचे 5,000 सबस्क्रायबर आहे तर 5,000 सबस्क्रायबर तुम्हाला पेमेंट जे आहे कमीच मिळणार आहे. जर तुमचं सबस्क्रायबर 50,000 झाले तर तुमचे व्ह्यूजसुद्धा वाढणार आहे. जर तुमचे सबस्क्रायबर 1 लाख झाले किंवा 2 लाख 5 लाख सबस्क्रायबर झाले तर त्यावेळेस तुमच्या प्रत्येक व्हिडिओला जवळपास लाखामध्ये व्ह्यूज येतील. तर ही गोष्ट इमॅजिन करा की एका लाखाला जर समजा प्रत्येक व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज किंवा 40, 50, 60,000 व्ह्यूज आले तर जवळपास तुम्ही 60-70 हजार किंवा 80,000, 90,000च्या समोर पगार कमवू शकता एका महिन्याचा सांगतोय मी. आणि एका वर्षाचं तर मग तुम्ही सोडून द्या. एका वर्षाला तुम्ही 7-8 लाख रुपये आरामशीर कमवू शकता. 7-8 लाख किंवा 9-10 लाख आरामशीर कमवू शकता 12 महिन्याची. ठीक आहे. तर तुम्ही एवढी कमाई आहे यूट्यूबमध्ये एका वर्षाची तुम्ही अर्निंग करू शकता. तर मी या व्हिडिओमध्ये हे याच्यासाठी सांगितलं कारण की तुमच्यापैकी खूप सारे नवीन क्रिएटर आहे. यूट्यूबवर काम करावं किंवा नाही करावं, यूट्यूबवर करिअर आहे का, तर बघा जोपर्यंत तुमचे चॅनल मॉनिटाईज होत नाही तुम्हाला यूट्यूबपासून जास्त पैसे कमवता येत नाही किंवा पैसे कमवता येत नाही असं म्हटलं तरी चालतं. पण चॅनल मॉनिटाईज झालं आणि तुमचं जर खरोखर तुमचं कंटेंट खूप छान आहे आणि तुम्ही त्याला ॲज अ करिअर म्हणून घेताय तर त्यावेळेस मात्र तुम्ही मेहनत जास्त करा, कन्सिस्टन्सी ठेवा, इम्प्रूव्हमेंट ठेवा, चांगल्या प्रकारचं कंटेंट देण्याचा प्रयत्न करा, ऑडियन्ससोबत लॉयल राहा. तुमची ऑडियन्स तुमच्यासोबत प्रामाणिक असली पाहिजे जेणेकरून तुम्ही जर ऑडियन्ससोबत लॉयल राहिले तर ते तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे फीडबॅक देतात आणि तुमची ग्रोथ डे बाय डे खूप सारी होत राहते. जर तुम्ही यूट्यूबवर असे 5-6 वर्ष जर घालवले तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं पेमेंट मिळतं. 1-1.5 लाख 2 लाख रुपये महिना आणि 12 महिन्याचे किती होतात तुम्ही इमॅजिन करू शकता. ठीक आहे. 12 ते 24 लाख रुपये. तर अशा पद्धतीचं तुम्ही इन्कम करू शकता यूट्यूबवर खूप सारी मोठी संधी आहे. यूट्यूबपासून तुम्ही चांगल्या प्रकारे बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, घर बसल्या तुम्ही पैसे कमवू शकता. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्स नक्की सांगा.
आणि माझी 1 वर्षाची रक्कम तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला मोटिवेशन मिळालं किंवा नाही मिळालं. आणि आतापासून जर तुम्ही यूट्यूबवर काम करताय तर आतापासून अजून चांगल्या प्रकारे जोशमध्ये काम करा. तुमचं चॅनल नक्की मॉनिटाईज होणार. ठीक आहे. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.